केक खा ना आता. चला पोट भरलं किती खायला घालतो. खा नंतर बोललो मग पार्टी मी देणार आहे ना म्हणून एवढं मागवलं माझ्या नवऱ्याने. काय जी लेमन चिल्ली आहे ना खरंच छान आहे. आणि फ्राईड राईस तर रिद्धी पण खाते. आणि अजून काय त्यांना बोलली ऑर्डर करा करू शकतो. तुमचा बड्डे आहे ना. बस मला बस झालं. आता इथे माझ्या नवऱ्याचं ना केक कट केलेला आहे मस्त पैकी असा. पेटतो परत बाबू परत पेटली जादू. कसं वाटतंय. मस्त. तुला मला तर खूप आवडलं. आणि पाठवतो तुम्ही बघू शकता गाईस कसं दिसतं सर्व. खूप खूप सुंदर दिसते. रिती आमची खाते स्वतः. हे बघा आम्ही कशामध्ये बसलोय. आम्हाला तिथे थांब छत्रीमध्ये बसलोय. आणि विक्रांतीला कसा चष्मा लावलाय. अहो तो केक खायला फक्त मस्त झालंय. एवढे प्रोडक्ट आहेत फक्त. ह्याच्यावरती एक पण प्रोडक्ट आपण यूज करणार नाही आहे. आणि हे प्रोडक्ट कुठले तुम्हाला दाखवते. त्याच्यानंतर तुम्हाला मी दाखवते. माझा नवरा फक्त साईडला डान्स करतोय. त्याला ना खूप मजा येते. मी असं काही जेव्हा घाल ना तुला दिलं ते सगळं घाल. तर आता मी इथं तुम्हाला प्रोडक्ट दाखवते. हे दोन्ही पण जे प्रोडक्ट आहेत ना माझ्याकडे ते इनसाईडचे आहेत. ओके इनसाईडचे प्रोडक्ट आहेत. आणि साईडला इथं बघते कारण की इथं माझे शॉर्ट्ससुद्धा चालू आहे. कारण की बऱ्याच ना लेडीज लोकांना आपले म्हणजे जेवढ्या मुली आहेत त्यांना आपले मेकअपचे व्हिडिओ खूप आवडतात. म्हणून त्यांच्यासाठी स्पेशली इथं मी व्हिडिओ बनवते. तर दोन प्रोडक्ट मी इथं यूज करते. तुम्हाला दाखवते त्याच्याने ग्लो कसा येतो तुमच्या समोर. सगळ्यात पहिला मी इनसाईडचा ना ब्लश घेते. असं घ्यायचं फिंगरवरती. ओके आणि वरच्या साईडला घेऊन जायचं. आणि मग त्याला मस्त असं ब्लेंडेड करायचं. आता कसं आहे ना नाईट आहे आणि बड्डे बीचवर फिरणार आहे. सो त्याच्यामुळे मी थोडंसं डार्क जरी लावलं ना तरी तो कुठं खराब नाही वाटणार आहे. एवढं सेम या साईडला. आणि तो हाताने ब्लेंड करते. तुम्हाला जमत नसेल ना हाताने तर तुम्ही ब्रशने करू शकता. बट मी तर एवढंच सांगेन की ब्रशच्या चक्करमध्ये नका पडू. ब्लश हातानेच लावायचा कधी पण. थोडंसं इथे बस. आणि आपण जर जास्त मेकअप नसेल करणार ना जे राहिलेले ते आपल्या डोळ्यांच्या इथं फिनिश. ऑल ओव्हर आपला मेकअप होतो. हा बघा किती सेटल वाटते. अजून थांबून द्यायचा कारण ब्लशचा सध्या ट्रेंड चालू आहे म्हणून ब्लश लावायला विसरायचं नाही बिलकुल पण. त्यानंतरला मी इथं टिकली लावते. बिकॉज टिकली मी लावते रोज म्हणजे वेस्टर्न असतो किंवा काही पण असतो त्याच्यात टिकली लावतेच. त्याच्यानंतर आता ब्लश लावून झालं त्याच्यानंतर आपण इथे लावणार आहे हा हायलायटर आहे याचा इनसाईडचा. तुम्हाला माहिती पडेल याचं पिगमेंट कसं आहे ते लावल्यानंतरच समजेल तुम्हाला. ओके हा पण मी एवढंच घेतलं आहे. आता बघाच तुम्ही 1 2 3 1 2 3च करायचे. हा ओ माय गॉड शाईन बघितली. ब्लेंड नीट करते बघा फक्त. आता वाव बघा माझं नॅचरल लुक बघा. ओके जास्त प्रोडक्ट नाही लावले मी. माझा नवरा पण खुश होईल जास्त प्रोडक्ट नाही लावलं तर. आणि मी आता आयब्रो वगैरे काही सेट नाही करणार आहे. लिपस्टिक लावते. लिपस्टिक आहे आपल्याकडं बेला विस्टाची. शेड खूप छान आहे. शेड सांगून देईल लावल्याच्या नंतर. खिडकी उघडली मच्छर. काय बोललं ऐकलं ना की त्याला काळजी आहे. लिपस्टिक डन झाले लावून. आता आपण थोडं मस्कराशिवाय छान नाही वाटणार ना. जास्त नाही लावते थोडंच लावते. थोडं बोललं तर थोडंच लावणार आहे बस. खाली लावणारच नाही आहे खालच्या लो लॅशेसमध्ये. आता मी सेटिंग स्प्रे दिसतो छोटासा रिकोडचा. कधी पण ट्रॅव्हलिंगसाठी हा यूज होतो. तुम्हाला जर जास्त मेकअपचा वेळ असेल तर हा ठेवा जवळ. माझ्याकडे याच्यामध्ये मोठा पण आणि छोटा पण. तर आता मी हा लावून घेते. डोळे बंद करते आणि शेक करायचा. आणि याचा जो प्रेशर आहे ना जबरदस्त आहे. खूप स्पीडमध्ये येतो हा. आता ह्याला ड्राय करते आणि तुम्हाला दाखवते फायनल. चला आता तुमचा दादा पण रेडी होते. आणि तुम्हाला माझा हा लुक कसा वाटला झटपट असं सिम्पल नॅचरल एकदम तर मला तुम्ही नक्की कमेंट करा. आणि तुम्हाला कसं बघा शाईन करते.
तुम्ही हे बाहेर पण बघणारच नंतर. चलो ए झाली तयारी. तुमचं रेडी होतोय एवढं असतोय तू. ठीक आहे तर चला आता माझी तयारी तर झालेली आहे. आता मी रितिवीला उठवते आणि मग पटापट आपण बाहेर पडूया आणि बघा संध्याकाळचा गोवा कसा दिसतोय तो. चला. हॅलो गाईस, तर चला आता आम्ही आलोय बागा बीचच्या इथे आणि बागा बीचच्या इथं आम्ही आलोय. तर आम्हाला जायचं आहे पुढं, पण त्यासाठी अगोदर ना मी आता इथं ना विक्रमच्या बर्थडेचा केक सर्च करते. त्याला माहिती आहे आता तोच माझा फ्रेंड आहे. नको मला केक. लाडात नको येऊ. हा ना माझा केक कापला ना काल केक. नको नको तरी पण आपण ना आता केक शोधूया. मस्त अशी छोटासा केक पण घेऊन जाते मी. आणि मला अशी इच्छा होती की तिथं आता हे करायचं. ठीक आहे चला जाऊया. बघा तुम्ही गाईज बागा बीच. वाव वाव. तर इकडं आमच्या 2 बागा आहेत. ए बागा बीच. ए माझा बागा बीच किती ब्युटी वाटते बघ. गाणं किती भारी गाणं तुझ्यासाठी लावलंय. मी त्यात बसूया. तर गाईज आता आम्ही ना इथं बसलोय बागा बीच वरती. या कुठला रिसॉर्ट आहे माहित नाही, नाव पाठी आहे. आणि इथं आता मी माझ्या नवऱ्याचा बर्थडे सेलिब्रेशन करणार आहे. आणि बघा मस्त आता मी इथं पाणी वगैरे मागवलंय. पहिल्यांदा पाणी पिऊन घेते. पाण्याची बॉटल तुम्ही बघा कशी दिसते. आलं काय जरा. आणि ना तुम्हाला सांगू काय झालं, मी माझ्या नवऱ्यासाठी केक घेतला होता. केक झाला चपटा. केक झाला चपटा. जसं फर्स्ट इयरला झालं होतं ना फर्स्ट टाइम, तसं आत्ता पण झालंय. पण ठीक आहे आम्ही दुसरा केक पण ऑर्डर केलाय. कसं वाटते मग इथे तुला कसं वाटतं ते सांग. मी आणलं तुम्हाला. मी तुमचा बर्थडे मी मला घेऊन आली ना. हॅपी बर्थडे. हॅपी बर्थडे टू यू. माझा छोटू इथं बसलं बघा. पिल्लू मग इथं बसवलं मी इथं मस्त. केक खाना आता. चला पोट भरलं किती खायला घालतो. खा नंतर बोललो मग पार्टी मी देणार आहे ना म्हणून एवढं मागवलं माझ्या नवऱ्याने. काय लेमन चिल्ली आहे ना खरंच छान आहे. आणि फ्राईड राईस तर रिद्धी पण खाते. आणि अजून काय त्यांना बोलली ऑर्डर करा करू शकतो. तुमचा बर्थडे आहे ना. बस मला हे झालं का फिरून तुमचं. हो झालं फिरून. चला गाईस आता आमचं सगळं फिरून झालंय. आणि बोलू मग आम्ही लवकर चाललो घरी. तुमचा छोटा बाबू असला लवकर घरी जायचं कारण छोट्या बाबूला लवकर झोप येते. हॉट टकल. चला गाईस निघालो. तर पार्किंग 50 रुपयात पार्किंग केलेली बागा बीचच्या बाजूला. पे अँड पार्क सेफ्टी राहते तुम्हाला. सो पे अँड पार्क मध्येच करतो आम्ही गाडी पार्क. तुम्ही सुद्धा तेच करा. ठीक आहे चला निघू आता. चला.